आज खूप दिवसांनी कामातून टाइम काढून फिरायला जायचं ठरलं। आता सकाळी 7ची बस पकडली आणि पुण्याला आलो। नाशिकपासून 185 किलोमीटरचा प्रवास करून अंग खूप दुखत होतं। हॉटेलवर थोडा वेळ आराम केला आणि फ्रेश होऊन लगेच बाहेर पडलो। आता फिरता फिरता एखाद्या नवीन अनुभवाच्या शोधात मी थेट शनिवार वाड्यात पोहोचलो। कारण मी बऱ्याच जणांकडून शनिवार वाड्यात काहीतरी गूढ लपलेलं आहे हे ऐकलं होतं। मग आता काय, यात किती तथ्य आहे हे बघण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी मी तिथे जायला निघालो। PMPLचा 50चा पास काढून मी बसने तिथे पोहोचलो। बाजीराव पेशव्यांचा तो भव्य वाडा पाहून मी खरंच आश्चर्यचकित झालो। तिथेच फिरत असताना मला एक इसम भेटला, डॉक्टर वैभव देशमुख। थोडा वेळ त्याच्याशी बोलल्यानंतर आमची चांगली मैत्री झाली। बोलता बोलता मी सहज शनिवार वाड्याच्या त्या रहस्याबद्दल तुम्हाला काही माहीत आहे का हे विचारलं। त्यावर ते म्हणाले, खरं तर सायन्स भूत प्रेत या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, पण जो असे अनुभव घेतो त्याला मात्र यावर विश्वास ठेवावाच लागतो। मी म्हणालो, तुम्हाला असा एखादा अनुभव आलेला दिसतोय? होय, त्यामुळंच माझा या गोष्टींवर विश्वास आहे की आत्मा भूत प्रेत हे अस्तित्वात आहेत। झालं असं की मी गेलो होतो शनिवार वाड्यातील त्या रहस्याबाबत जाणून घ्यायला, पण डॉक्टर वैभव यांनी त्यांच्या आयुष्यातील एक अनुभव सांगितला, जो अनुभव ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहिला। तर चला तुम्हाला ऐकवतो डॉक्टर वैभव यांच्यासोबत नेमकं काय घडलं, ज्यामुळे एक डॉक्टर भूत प्रेतांवर विश्वास ठेवू लागला। तर नमस्कार मित्रांनो, GK स्टोरी टेलरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आतापर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या या चित्तथरारक आणि भयानक अशा अनुभवाला सुरुवात करूया। तर गोष्ट 3 वर्षांपूर्वीची आहे। पुण्याच्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये मी आणि आमची न्यूरोसर्जनची टीम गेली होती। एका मुलीची खूप कॉम्प्लिकेटेड केस होती। ऑपरेशन चालू होतं। रात्रीचे 11 वाजून गेले होते। खूप प्रयत्नानंतरही तिला वाचवता आलं नाही आणि त्या मुलीने जगाचा निरोप घेतला। काही वेळाने आम्ही सर्व खाली आलो आणि खाली आल्यावर माझ्या लक्षात आलं की माझा मोबाईल तर वरतीच राहिलाय। आता मला परत वरती जावं लागणार होतं। खूपच उशीर झाला होता। हॉस्पिटलमध्ये मोजका स्टाफ होता। मी लिफ्टने परत वरती गेलो, मोबाईल घेतला आणि खाली यायला वळालो। तेवढ्यात समोर त्या मुलीची डेड बॉडी दिसली। कंपाऊंडर ती डेड बॉडी घेऊन मुर्दा घरात चालले होते। मी त्यांना आवाज दिला आणि सांगितले की बॉडीच्या हाताला रेड बँड बांधा, ज्यावर एक नंबर लिहिलेला असतो, ज्यावरून बॉडी लवकर ओळखता येते। कंपाऊंडरने लगेच रेड बँड बांधला, ज्यावर नंबर होता 0017। मी लगेच जायला निघालो। भलताच उशीर झाला होता। 12:30 वाजत आले होते। मी लिफ्टचं बटन दाबलं, लिफ्टचा दरवाजा उघडला आणि मी आत पाऊल ठेवलं, पण मला अचानक काहीतरी वेगळं जाणवलं। त्याकडे जास्त लक्ष न देता मी ग्राउंड फ्लोअरचं बटन दाबलं, पण लिफ्ट मात्र खाली न जाता वर जाऊ लागली। म्हणजे कोणीतरी वर लिफ्ट बोलावली असणार। तेवढ्यात बाबांचा फोन आला। उशीर का झाला आणि किती वेळ लागेल असं ते विचारत होते। थोड्या वेळात आलो असं सांगून मी फोन ठेवला। लिफ्टचा दरवाजा उघडला तर समोर एक सुंदर तरुणी उभी होती। तिने हसतच आतमध्ये प्रवेश केला आणि म्हणाली, हॅलो डॉक्टर। मी हॅलो म्हणत थोडीशी स्माईल दिली। आता लिफ्ट खाली जाऊ लागली। माहीत नाही का, पण वातावरणात वेगळाच दमटपणा जाणवू लागला। 2 फ्लोअर खाली आले आणि अचानक लिफ्ट थांबली। करकर आवाज करत लिफ्टचा दरवाजा उघडला। एक मुलगी लिफ्ट समोर मान खाली घालून उभी होती। तिच्या हातावरच्या रेड बँडवर माझं लक्ष गेलं।
आणि माझी बोबडीच वळाली, कारण हा तर फक्त डेड बॉडीवर असतो. तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि माझ्या अंगावर सरकन काटा येऊन गेला. भीतीची एक तीव्र लहर अंगाला स्पर्श करून गेली, कारण ही तीच मुलगी होती जी मगाशी हे जग सोडून गेली होती. आणि रेड बँड नंबरही 0017 होता. ही तर जिवंत नाही, मग इथे कशी आली हे सर्व समजण्यापलीकडचं होतं. मी जोरात ओरडलो आणि लगेच लिफ्टचा दरवाजा बंद केला. लिफ्ट खाली जाऊ लागली. शेजारची मुलगी म्हणाली, डॉक्टर काय झालं, एवढं घाबरलात का, आणि त्या मुलीला आत का नाही येऊ दिलं तुम्ही? त्यावर भीतीपोटी मी काही बोलूच शकलो नाही. लिफ्ट ग्राउंड फ्लोअरला आली. आम्ही बाहेर पडलो आणि तेव्हा हिम्मत एकवटून मी म्हणालो, त्या मुलीचं मीच ऑपरेशन केलं, ती तेव्हाच वारली होती. आणि तो रेड बँड तो फक्त डेड बॉडीवर बांधलेला असतो. हे ऐकून मला वाटलं ती घाबरेल, पण ती मात्र गूढ हसली आणि हात पुढं करत म्हणाली, तिचा रेड बँड तर तुम्ही पाहिला, पण तुम्ही माझ्या हाताचा हा 0019 नंबरचा रेड बँड पाहिला नाहीत का? माझ्या डोळ्यात देखत ती चक्क गायब झाली. हे पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मी जागीच बेशुद्ध झालो. थोड्या वेळाने मला जाग आली. मी हॉस्पिटलमध्ये होतो. 2-3 नर्स आणि कंपाऊंडर माझ्या बाजूला उभे होते. डॉक्टर काय झालं असं ते विचारत होते. मी त्यांना घडलेली घटना सविस्तर सांगितली. त्यावर त्यांनी जे सांगितले ते ऐकून अंगावर पुन्हा काटा उभा राहिला की आपण तर शेवटच्या मजल्यावर आहोत. वर जायला तर मजलाच नाही, म्हणजे लिफ्ट वरती कुठे गेली होती हे एक मोठं रहस्यच अजूनही बनून राहिलं आहे, ज्याचं उत्तर मला अजूनही भेटलं नाही. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.